जरांगे पाटलावरचा एक व्हिडिओ काल आम्ही प्रसारित केला आणि त्याच्यावरती अतिशय असभ्य भाषेमध्ये काही कॉमेंट आले. त्याचा अर्थात उत्तर देत बसण्याची काही गरज नाही. पण ज्यांनी वैध पद्धतीने संसदीय भाषेमध्ये काही आक्षेप घेतले त्याचा खुलासा प्रत्येकाला वैयक्तिक करण्याच्या पेक्षा म्हणून दुसरा एक व्हिडिओ आम्ही हा करतो आहोत. आणि त्याचं दुसरं एक कारण असे की प्रत्यक्ष काल त्यांची सभा छत्रपती संभाजीनगरला झालेली पण होती. आता मुद्दा लक्षात घ्या. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी आम्ही वारंवार सांगतो आहोत, सगळ्या मराठा समाजाचा अतिशय कळीचा आणि महत्त्वाचा जो प्रश्न आहे, समस्या आहे, ती शेतमालाच्या भावाची आहे. आता जे चालू आहे की आम्हाला कुणबी म्हणून घ्या. कुणबी ह्या शब्दाचा अर्थच असा होतो की जो कुणबिकी करतो तो, म्हणजे प्रत्यक्ष शेती करतो तो. शेत जमीन नुसती सातबारा नावावरती आहे म्हणजे शेतकरी होत नाही. शेतीमध्ये जो स्वतः कष्ट करतो, जो कुणबी आहे, कुणबी करतो तो कुणबी. त्याच्यामुळे आता आम्हाला कुणबी म्हणा आणि त्या ओबीसी मध्ये समाविष्ट करून घ्या अशी जी काही मागणी जरांगे पाटलांनी कालच्या सभेमध्ये केली, त्यांच्या स्वतःच्याच बोलण्यामध्ये ते जे काही मांडत आहे त्याच्यातला विरोधाभास स्पष्टपणे समोर आलेला आहे. म्हणजे सगळ्याच्या मागास असण्याचं कारण ते कुणबिकी करतात हे आहे. जो कोणी शेती करतो, केवळ महाराष्ट्रातलाच नव्हे संपूर्ण भारतभरचा शेती करणारा समाज, ज्याचं शेतीवरती पोट आहे. फरक लक्षात घ्या. नावावरती जमीन आहे म्हणजे शेतकरी नाही. ज्याचं शेतीवरती पोट आहे तो शेतकरी. इतकी साधी सोपी स्पष्ट व्याख्या शरद जोशींनी शेतकरी संघटनेनं 44 वर्षापूर्वी करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा असं म्हणतात की आम्हाला कुणबी म्हणा आणि आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या, ह्या म्हणण्यामध्येच विरोधाभास हा आहे की आम्ही कुणबी आहोत म्हणजे आम्ही मागास आहोत. मग आम्ही मागास असण्याचं कारण काय आहे? तर शेतमालाचं जे शोषण केलं गेलं, शेतीचं जे शोषण केलं गेलं, शेतमालाला जो भाव मिळू दिला गेला नाही. मी आवर्जून फरक सांगतोय, मिळू दिला गेला नाही, मिळाला नाही हा मुद्दा वेगळा. त्याच्यामुळे आता हे सगळे लोक ह्यांच्या बोलण्यातूनच ह्यांचा वैचारिक भोंगळपणा स्पष्ट समोर येतो आहे. आम्हाला कुणबी म्हणा आणि आरक्षण द्या ह्याचा अर्थच असा होतो की जे कुणबिकी करणारे आहेत ते मागास राहिलेले तुम्ही कबूल करता. त्याचं जे कारण आहे, मूळ कारण ते शेतमालाच्या भावाचं आहे आणि शेतमालाला भाव मिळू नये हे सरकारी धोरण राहिलेलं आहे. शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण, ही घोषणा शेतकरी संघटनेनी 44 वर्षांपूर्वी दिलेली आहे. त्याच्यामुळे शेती करणाऱ्या कुणबी असलेल्या मराठा समाजाचा कुठलाही प्रश्न, शेतीचा प्रश्न सुटल्याशिवाय सुटू शकत नाही. बाकीच्या सगळी ही वरवरची मलमपट्टी आहे. शरद जोशी यांनी ह्या सगळ्या विषयावरती विस्तृत लिखाण करून ठेवलेलं आहे. 1-2 नव्हे 16 पुस्तकं, 3500 पानाचा मजकूर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे इतकीच मागणी केलेली आहे. 1980ला चाकणला रस्ता रोको केलं कांद्याच्या प्रश्नावरती, तेव्हापासून सुरू झालेला हा मुद्दा आहे. आणि सगळ्या शेतमालाच्या संदर्भात एकच मागणी समोर आलेली होती, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे. दुसरी स्पष्टपणे एकच मागणी जी समोर आलेली होती ती 1990च्या जागतिकीकरण पर्वाच्या नंतर, जेव्हा की बाजारपेठ जगभराची खुली होत चाललेली आहे. बाजारपेठ इतर सगळ्या वस्तूंची खुली होत चाललेली आहे, पण शेतीची बाजारपेठ मात्र सरकार खुली करायला तयार नाही. म्हणून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्या असं कोणाला मागणी करण्याची मागणी बाजूला ठेवून, काही मागायच्या पेक्षा आम्हाला बाजारपेठ खुली करून द्या. शेतमालाची बाजारपेठ खुली झाली पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला बाजारपेठेचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. जे तंत्रज्ञान बाहेरच्या देशातला, प्रगत देशातला शेतकरी वापरतोय ते आम्हाला पण वापरायची परवानगी मिळाली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेतीविरोधी जे कायदे आहेत शेतकऱ्याच्या छातीवर बसलेले, शेतकऱ्याला गळफास बनलेले, ते तातडीनं बरखास्त झाले पाहिजेत. हे बरखास्त करण्याचं प्रोव्हिजन नवीन 3 कृषी कायद्यामध्ये होतं, ज्याला काले कानून म्हणून या सगळ्या डाव्या, लिब्रांडू, समाजवादी, सगळ्या भीकवादी व्यवस्थेनं विरोध केला आणि ते शेपूट घालत या सरकारला ते कायदे मागे घ्यावे लागले. हा शेतकऱ्याचा फार मोठा पराभव आहे. हे नवीन आलेले कृषी कायदे जे जुन्या कृषी कायद्यातल्या असलेल्या त्रुटी दूर करणारे होते ते मागे घ्या म्हणून आंदोलनाला पाठिंबा देणारे होते. आणि यांनी
परत एकदा शेतकऱ्याला पारतंत्र्यामध्ये ढकललेलं आहे. हे जर कृषी कायदे नवीन आलेले मंजूर झाले असते तर शेतकऱ्याच्या मुक्तीची वाट मोकळी झाली असती. त्याच्यामुळे दुसरा जो मुद्दा समोर येतो, पहिली गोष्ट म्हणजे मराठा समाजाचा मूळ प्रश्न हा शेतमालाच्या भावाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या काळामध्ये बाजारपेठेचं स्वातंत्र्य असणे, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य असणे आणि शेती विरोधी कायदे बरखास्त होणे, या त्रिसूत्रीवरतीच त्याचं भलं होणार आहे. जगभरामध्ये 1990च्या नंतर तंत्रज्ञान वेगळ्या पद्धतीनं समोर आलं, बाजारपेठेचा विस्तार झाला आणि ह्या सगळ्यामध्ये सरकारी पातळीवरच्या नोकऱ्या नावाची जी काही भारतातली गोष्ट आहे, नेहरूच्या समाजवादी भीकवादी आर्थिक धोरणांनी समोर आणलेली आणि बलिष्ठ केलेली, तिच्या मर्यादा स्वतः काँग्रेसचेच पंतप्रधान असलेले PV नरसिंहराव यांच्या काळात स्पष्ट झाल्या आणि त्यांनी खाजगीकरणाला, उदारीकरणाला आणि जागतिकीकरणाला जी सुरुवात केली भारतामध्ये, त्या सगळ्या धोरणामुळे सरकार नावाची गोष्ट, सरकारी हस्तक्षेप याला मर्यादा पडायला लागल्या. त्याच्यामुळे आता सरकारी नोकरी नावाची गोष्ट ज्या आणि जशा पद्धतीनं आधी होती ती आता तशी राहू शकत नाही. कोणाला किती वाद करायचा असेल तो नुसता वाद करत राहा. प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे की सरकारी नोकऱ्या किंवा सरकारी नोकऱ्या ज्या प्रकारच्या होत्या तशा नोकऱ्या, म्हणजे काम करायचं, 5वा आयोग, 6वा आयोग, 7वा वेतन आयोग, 8वा 9वा भेटत राहणार, तुमच्यावरती जबाबदारी काही नाही, पेन्शन भेटत राहणार, हयात तुम्हाला फायदे मिळणार, अशा नोकऱ्या आता शिल्लक नाहीत. सरकारी पातळीवरची सुद्धा कामं आता आउटसोर्स केली जातात. सरकारी नोकऱ्या म्हणजे सरकारी कामांमध्ये सुद्धा कंत्राटी पद्धतीनं नोकर नेमले जातात. हे सगळे बदल सरकारी पातळीवरती पण झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर झाल्याच्या नंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे, ते TADA बिलं, त्याच्यावरचा खर्च, या सगळ्या गोष्टीला मर्यादा पडलेली आहे. एकूण महसुलाच्या किती टक्के रक्कम पगारावरती खर्च करावी हे आता तुम्हाला इच्छा असो किंवा नसो कमी करणं भाग आहे, कारण की त्याच्याशिवाय विकास होऊ शकत नाही आणि विकास झाल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. हे सगळं समोर असताना सुद्धा ज्यांना कोणाला जरंगे पाटलाचं समर्थन करायचे, आरक्षणाचं समर्थन करायचे, ते मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत. त्यांना वस्तुस्थिती समजून घ्यायची नसेल तर हा त्यांचा प्रश्न आहे, बाकी समाजाचा प्रश्न नाही. त्याच्यावरची ही उसंतवाणी. प्रसिद्धीवरती जीवा हा तरंगे मनोज जरांगे प्रकरण. मराठ्यांच्यासाठी आरक्षण मुद्दा व्यवस्थेला गुद्दा मारू म्हणे. मराठ्यांची जर तारायाची नाव शेतमाल भाव हवा आधी परी त्याच्यावर बोलतीना काही मांडणीचं नाही वैचारिक. पेटवून देती भावना भडक भाषण कडक आवेशात. नुसतेच शब्द चाले तलवार हवेतच वार घनघोर. कांत मीडियाला भेटे नवा अण्णा त्याला गावगन्ना मिरवती, त्याला गावगन्ना मिरवती. माध्यमाला हा नवा अण्णा हजारे सापडलेला आहे. गावोगाव यांच्या सभा होतील, त्यांना JCB मधून फुलं उधळले जातील, वाटेल ती, म्हणजे आम्ही मागास आहोत हे दाखवण्यासाठी सगळ्यात जास्त पैसा खर्च केला जातो आहे. हा विरोधाभास ज्यांना कळत नसेल त्यांच्या बुद्धीची कीव करण्याशिवाय आपण दुसरं काहीच करू शकत नाही. ह्या व्हिडिओवरती मागच्या व्हिडिओतल्या आक्षेपाचे बद्दल आम्ही बोललेलो आहोत. जी सविस्तर शेतीच्या प्रश्नाची मांडणी हवी असेल ती शरद जोशींच्या 3,500 पानी मांडलेल्या सगळ्या मांडणीमध्ये वैचारिक ह्याच्यामध्ये स्पष्टपणे उपलब्ध आहे. तुम्हाला वाचायची नसेल तुमचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचा 550 पानाचा सविस्तर निकाल उपलब्ध आहे, तोही वाचायचा नसेल तर तुमचा मुद्दा आहे. परत याच्यावरती तशा पद्धतीचे कुठल्याही कॉमेंट करू नये ही विनंती. तुम्ही जर ते केल्यात तर त्याला कुठलंही उत्तर दिलं जाणार नाही. असभ्य भाषेतल्या सगळ्या कॉमेंट उडवल्या जातील. इथेच थांबूयात. धन्यवाद.